भारतीय जनता पार्टीमध्येच आदेश पालन करावंच लागतं हे त्यांना माहीत आहे आणि 100% ते भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठांचा आदेश पालन करतात। त्याकरताच मी इथे आलेलो आहे, त्याकरताच सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याकरता मी इथे आलेलो आहे। सगळ्यांची समजूत घालून आता किसन गावंडेजींचा फॉर्म विड्रॉ करण्यात नाही। त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं, मी बाहेर होतो आणि म्हणून दोघांचे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही उमेदवारांना हे सांगूनच आम्ही निर्णय घेतला होता की ज्याही एकाचा चॉईस झाला त्याचा दुसऱ्याला विड्रॉ करायला लागणार म्हणून। आणि दोघेही उमेदवार किसन गावंडेजी आणि विजय ओलेजी दोघेही या गोष्टीला तयार होते। आजही किसन गावंडेजी तयार आहेत, त्यांनीच मला फोन करून इथे या सगळ्याची माहिती दिली, त्यांनीच मला इथे बोलावलं आहे। मला असं वाटतं काही याची चिंता करायची गरज नाही, 100% किसन गावंडेजी विड्रॉ करतात। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हजारीपाडला प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून या भागात निश्चितच हजारीपाडला उमेदवारी मिळाली नाही हे आम्हालाही ठाऊक आहे, पण असं आहे की हा इतका मोठा प्रभाग आहे, भिसनखोरीपासनं तर VRC गेटपर्यंतचा हा प्रभाग आहे आणि जवळपास 50 बूथचा हा प्रभाग आहे। तर कुठे ना कुठे काही ना काही भागांमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही, हे तर होतंच, कोणत्या ना कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व सुटणार आहे। पण मी या माध्यमातून आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून हे जनतेला, या प्रभाग क्रमांक 13च्या जनतेला आश्वस्त करतो की 100% त्यांचं कोणतंही काम थांबणार नाही। मागच्या 9 वर्षापासून ज्याप्रमाणे या दोन प्रभागांमध्ये विकास कामं सुरू होती त्याच प्रमाणात या प्रभागामध्ये विकास काम सुरू आहे। पण आता त्यांना लॉक केलेलं आहे, आता तुम्ही कार्यकर्त्यांना समजावं लागेल तुम्हाला, आधी ते तर तयार आहे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला। नाही, 100% सगळ्याच कार्यकर्त्यांना समजावणार, सगळेच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, ते पक्षाचा आदेशचं पालन करतील, कुठेही म्हणजे पक्षाचा अनादर करणार नाही हे मला खात्री आहे। ठीक आहे, तुम्ही समजूत ठीक ठाक समजूत होऊन जाऊ दे, नंतर ठीक ठाक